Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर. आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार. खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या हत्येचा कट होता. खोक्या हरणांना मारून त्यांचं मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं. सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं? चौकशी करण्याची धसांची मागणी. कटाबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना देणार, तर आपल्याला मारण्याचा अजूनही प्लॅन सुरू आहे, धसांचा आरोप. सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचंच म्हणणं. टीपी मुंडेंचा सुरेश धसांवर निशाणा. सुरेश धसांना फसवलं जात आहे. हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही. घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंविरोधात लढण्यास नकार दिला. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक. 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार केला. अंजली दमानी यांचा आरोप. विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवट यांच्याकडून खोटे गुन्हे. धनंजय मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर. विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न. अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार. राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवट यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचा दावा. 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट. धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा. अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी. अंजली दमानी यांची मागणी. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठक घेणार. अंजली दमानी यांना देखील बैठकीचं निमंत्रण. बीडमध्ये हत्यांची मालिकाच सुरू. अंबाजोगाईमध्ये तरुणावर कोयत्यानं सपासप वार. उपचारादरम्यान मृत्यू. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. कळंबमधील मनीषा बिडवेच्या हत्येनंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरात राहिला. मृतदेहा शेजारी बसूनच आरोपीनं जेवणही केल्याची धक्कादायक माहिती समोर. आरोपी उस्मान सय्यद आणि राण्या भोसले अटकेत. उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार. विधेयक मांडल्यानंतर लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार. उद्या उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया. वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा ट्विट. अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली. त्यास मुंबई महापालिकेवर ओझं. म्हणूनच अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला. आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. कॉमेडियन कुणाल कामराचे नवे ट्विट चर्चेत. लोकशाही पद्धतीनं कलाकाराला कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा. कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स. नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण. कोकण किनारपट्टीला येलो तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापुरात गारांचा पाऊस. गर्भामध्ये व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टाची परवानगी. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीलम गोखले यांच्या खंडपीठाचा निर्णय. महिलांना असलेला पुनरुत्पादक शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीच्या अधिकारावर भर देत निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.